साधून श्री पुरुषोत्तम मासामध्ये या ठिकाणी भव्य दिव्य असा कीर्तन महोत्सव आयोजित केलेला आहे आणि या भव्य दिव्य कीर्तन महोत्सवामध्ये आजचा 6वा दिवस आणि 6व्या दिवसाची या ठिकाणी श्री काळ भैरवनाथांचे आणि वारकरी संप्रदायाच्या सेवेचं वाकपुष्प ज्यांनी 50 वर्ष मला कळायला लागल्यापासून गेले 25 वर्ष मला देखील ज्यांनी सुंदर अशा पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि आपल्या कीर्तन प्रणालीमधून ज्यांनी अवघा वारकरी संप्रदाय महाराष्ट्रभर या ठिकाणी प्रबोधित केला। विश्व हिंदू वारकरी संघटनेचे अध्यक्ष ज्यांना या ठिकाणी पद मिळालं आणि अध्यक्ष पदावर काम करून विश्व हिंदू संघटनेचं काम करत असताना वारकरी जीवन प्रणाली ज्यांनी आत्मसात करून सर्वसामान्याची कीर्तन गेली 35 वर्ष या तालुक्यामध्ये जर कोण करणारे कीर्तनकार असतील ज्यांनी विशेष वर्णन करायला काही हरकत नाही कारण त्यांचं आज कीर्तन आहे। ज्यांना दिवसाला 3 कीर्तन करावी लागली। इंदुरीकर महाराजांची कीर्तन असतील पण गोरगरीब सामान्य माणसाला सांभाळून ज्यांनी दिवसाला 3-4 कीर्तन करून समाजाला प्रबोधित केलं ते आमचे मार्गदर्शक गणेशनाथ महाराज संस्थानचे ज्येष्ठ कीर्तनकार आमच्या वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ कीर्तनकार आदरणीय परमस्नेहांकित श्याम महाराज बिरगट यांची सुंदर अशी कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि म्हणून महाड तालुका वारकरी संप्रदायाचं भूषण असणाऱ्या आदरणीय आमच्या बिरगल महाराजांना या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या वतीने सन्मानित करण्यात येत आहे। त्यांचा सन्मान या ठिकाणी आजचे जे अन्नदाते आहेत ते आमचे आदरणीय पुरुषोत्तम दादा मांडे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यात येत आहे। पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ। रायगड जिल्हा परिषदेनं दखल घेऊन रायगड भूषण पुरस्कार प्रदान केला ते आदरणीय आमचे परममित्र सुप्रसिद्ध मृदंगमणी आदरणीय समीरजी महाराज स्वतः मेस्त्री ज्यांचा संच या महाड तालुक्यात प्रसिद्ध आहे ते आदरणीय आमचे समीरजी महाराज मेस्त्री त्यांचा या ठिकाणी महाड तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीने सन्मान करण्यात येत आहे। त्यांचा सन्मान या ठिकाणी राजेंद्र नारायण सुतार यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करण्यात येत आहे। पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। त्याचप्रमाणे ज्यांचा सुंदर गोड असा आवाज आहे आणि त्यांच्या आवाजाच्या गोड कलेतून ज्यांनी महाराष्ट्रभर सेवा केली ते आमचे मार्गदर्शक आदरणीय हरिभक्तीपरायण प्रमोदजी महाराज मिस्त्री यांचा देखील महाड तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीने या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे। त्यांचा सन्मान या ठिकाणी रवींद्रदादा मांडे आदरणीय रवींद्रदादा मांडे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करण्यात येत आहे। आदरणीय शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी महाराजांचं कीर्तन अतिशय सुंदर झालं आणि त्यांच्या कीर्तनाप्रमाणेच त्यांचे चिरंजीव ज्यांनी अवघ्या कमी वयामध्ये सुंदर असं वक्तृत्व निर्माण केलं आणि सुंदर अशी कार्यप्रणाली विविध क्षेत्रातून निर्माण करीत असताना ज्यांनी सुंदर अशी कीर्तनाची कला आपल्या वडिलांच्याकडून घेतली त्यांचे वडीलच त्यांचे गुरु आहेत आणि आदरणीय त्यांची सुद्धा कीर्तन या ठिकाणी महाराष्ट्रभर प्रसिद्धीला आली। ते सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार आदरणीय श्रवणजी महाराज विरगल त्यांचा या ठिकाणी महाड तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीने सन्मान करण्यात येत आहे। अवघा महाराष्ट्र ज्यांनी अतिशय कमी वयामध्ये या ठिकाणी संपन्न केलेला आहे ते सुप्रसिद्ध कीर्तनकार श्रवणजी महाराज विरगल यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। त्यांचा सन्मान या ठिकाणी धोंडीराम महाराज सुतार यांच्या शुभ हस्ते त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे। तसेच या तालुक्यातील सुंदर उत्कृष्ट असे मृदंगमणी आणि महाराजांचे पुतणे वर्गल कुटुंब हे परमार्थी कुटुंब आहे आणि या परमार्थी कुटुंबामध्ये उत्कृष्ट असं मृदंगाचं क्षेत्र ज्यांनी निर्माण केलं ते आमचे परममित्र आदरणीय एकनाथजी महाराज मिरगल त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे। त्यांचा सन्मान या ठिकाणी किसन दादा मांडे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे।